नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे बीटाची सुकी भाजी। ही भाजी सर्वांच्या घरी बनतच असते, पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात। तर त्यातलीच एक पद्धत आहे की ही बीट खिसून ह्याची भाजी करायची, खूप छान लागते। तर त्यासाठी मी इथे 2 बीट घेतलेले आहेत, असे व्यवस्थित खिस करून घेतलेला आहे। फोडणीसाठी मिरची आणि कांदा घेतलेला आहे। त्यानंतर तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की फोडणीमध्ये मोहरी, जिरे, मिरची, मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तोही तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा, थोडा लालसर रंग येईपर्यंत परतवायचा। गॅस मीडियम करायचा आहे। थोडा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे। हळद परतवून घ्यायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये खिसून घेतलेली बीट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही बीटाची भाजी झटपट होते कारण खिसून घेतलेली आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा द्यायचा नाहीये, वाफेवरतीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं। त्यानंतर पुन्हा आपण झाकण काढून हलवून घ्यायचं आहे। खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे। 1-2 मिनिटांनी पुन्हा आपण ही भाजी परतवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची। थोडी मऊ पडलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। तर ही बीटाची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, रक्तवाढीसाठी। याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, लोह आहे, त्यामुळे ही बीट आपण रोजच्या जेवणामध्ये सलाड किंवा ज्यूस या स्वरूपात त्याचा समावेश केला पाहिजे। ही आपली भाजी तयार झालेली आहे। भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते, अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात। आणि जर लहान मुलं खात नसतील तर त्यांना याचे पराठे बनवून द्यायचे, तर ते नक्की खातील। तर मस्त अशी झटपट होणारी बीटची सुकी भाजी तयार झालेली आहे। तरी ते मी पराठा पण केलेला आहे आणि सुकी भाजी पण मी तयार करून घेतलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।